खूप दिवस झालं होतं गोव्याला फिरायला जायचं होतं, पण वेळच मिळाला हो. म्हणून मुन्ना भाई आणि मी आमची 35 लाखाची जीप कंपास गाडीत गोव्याला फिरायला निघालो, पण मध्येच आमची गाडी बंद पडली. आता गाडी कशामुळे बंद पडली हे बघायसाठी आम्ही बोनट खोलला, तर मुन्ना भाई म्हणताय की गाडीला डिझेल लय टाकलं होतं, पण अवरेज काय द्यायला झाली. मग असं गोव्याला जायला काय परवडायचं बुवा? मग आधी आमचं मित्र राजलक्ष्मी डिकार्बनायझिंग सेंटरला जाऊ आणि तिथं डिकार्बनायझिंग करून घेऊ. आपल्या पंढरपुरातच हो, बाहेर कुठं नाही. म्हणजे आपल्याला गाडीला डिझेल बी कमी लागतंय आणि उरलेल्या पैशात गोव्याला मज्जा बी करायला येते. आपल्या केव्हीबी कॉलेज रोडवरच्या विठ्ठल हॉस्पिटल समोर माऊलीनगर इथं राजलक्ष्मी डिकार्बनायझिंग सेंटर आहे. सरळ तिथं आलो. इथं आल्यावर डिकार्बनायझिंग सेंटरचं मालक नामदेवराव यादव यांना भेटलो. आधी त्यांनी गाडीचं ऑइल लेवल चेक केली, नंतर एअर फिल्टरचा बॉक्स खोलला, मास सेन्सरला स्प्रे मारून एकदम स्वच्छ करून घेतलं की फुल एअर प्रेशर देऊन फिल्टर पण साफ केला. म्हणजेच आपल्या गाडीला शुद्ध हवा अगदी जोरात मिळणार. उघडी सेन्सर पिन लावून गाडीचं इंजिन लोड किती आहे ते पण टॅबवर दाखवले की. हे सगळं झाल्यावर डिकार्बनायझिंगची मशीनची हायड्रोजनची गॅस पाईप एअर फिल्टरला जोडली. आपल्या गाडीला डिकार्बन होण्यासाठी 40 ते 45 मिनिटं लागतात. इथं कसं आहे, इंजिनच्या सीसीनुसार किती वेळ लागतं ना हे मशीनवर आपोआप दाखवते. ही ट्यूब मध्ये जे दिसतंय ना त्यालाच तर हायड्रोजन गॅस म्हणतात की. तसं तर नामदेव भाऊ डिकार्बनायझिंग सोबत स्प्रे पेंटिंग आणि गाड्यांना कलरिंग पण करतात. टू व्हीलर, फोर व्हीलर कोणती बी गाडी असू द्या, गाडी नवीनच करून देतात की. नामदेव भाऊचं काम म्हणजे दर्जेदार बरं का. सगळं कसं एकदम ओके मध्ये. शेवटी हायड्रोजन गॅस पाईप काढून बोनट लावून टाकला. आपली गाडी डिकार्बनायझिंग फक्त 45 मिनिटात झाली की. आता गोव्याला जाताना गाडी अवरेज जाम देणार आणि डिझेलच्या वाचलेल्या पैशातून मस्त एन्जॉय करणार. आता गोव्याला गेल्यावर काय काय करावं ना कमेंट करून सांगा बरं का मित्रांनो.